क्रॉप इन्शुरन्स भरपाई शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। 2555 कोटी विमा भरपाईचा मार्ग अखेर मोकळा झाला। मागच्या हंगामामधील प्रलंबित भरपाई आता मिळणार असून राज्य सरकारने अखेर शेतकऱ्यांसाठी 2555 कोटी रुपयाचा विमा भरपाई मंजूर केली आहे। यामध्ये 2022-2024 हंगामाच्या प्रलंबित भरपाईसह नवीन भरपाईचा समावेश सुद्धा करण्यात आला, ज्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खानवे पाटील आपल्या या YouTube चॅनलमध्ये। नेमकी काय आहे अपडेट, शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई आता कशी मिळणार या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो आपण हा बनवत आहेत। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। तुम्ही शेतकरी असाल आणि अद्याप आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे, अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। तर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं, शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार सुद्धा केल्या होत्या, तरी शेतकऱ्यांना अर्धवट पीक विमा त्या ठिकाणी मिळाला होता। तर आता शेतकऱ्यांना हा पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही जमा केल्या जाणार आहे। मग आता नेमकी काय आहे अपडेट या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर व्हिडिओला सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी खरीप हंगाम 2024 मधील भरपाईची वाट पाहत होते। राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा पहिला विमा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना 2308 कोटी रुपयाची भरपाई मिळणार होती। तर सरकारने आता विमा कंपन्यांना पहिला हप्ता तर दिलाच, त्याशिवाय खरीप 2022 पासून रखडलेल्या भरपाईची आवश्यकता अनुदान निधी दिला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम 2023-24, खरीप 2023 तसेच रब्बी 2023-24 आणि खरीप 2024 मधील भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। तर या सर्व हंगामामधील एकूण 2555 कोटी रुपयाची भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा केल्या जाणार आहेत। नुकतंच जे अधिवेशन पार पडलं, या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा तसेच अतिवृष्टी झाल्याचा मुद्दा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेण्यात आला होता। तर शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार सुद्धा केली होती, परंतु शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी मदत मिळाली नव्हती आणि शेतकऱ्यांनी या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन सुद्धा केलं होतं। आंदोलनाला काही प्रमाणात त्या ठिकाणी यश आलं, शेतकऱ्यांना 30% आगाऊ रक्कम ही मिळाली होती। परंतु आता शेतकऱ्यांना खरीप 2024 मधील भरपाईची कोणत्याच प्रकारची भरपाई मिळाली नव्हती। शिवाय खरीप हंगाम 2022 आणि रब्बी हंगाम 2023 मध्ये 110% पेक्षा अधिकची भरपाई देण्यासाठी राज्याकडे निधी हा शिल्लक होता। तसेच खरीप आणि रब्बी हंगाम 2023 आणि रब्बी हंगाम 2023-24 मधील 110% पेक्षा अधिक भरपाईची रक्कम आणि खरीप 2024 मधील शेतकरी हिश्श्याचा विमा हप्ता आणि राज्य सरकारचा विमा हप्ता राज्य सरकारने दिला नव्हता। तसेच रब्बी हंगाम 2024-25 मधील शेतकरी हिश्श्याचा विमा आणि राज्याचा विमा आणि पीक विमा कंपन्याचा विमा हा शेतकऱ्यांना मिळाला नव्हता। तर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं, त्या आंदोलनाला थोडं यश त्या ठिकाणी आलं आणि पीक विमा कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर 30% रक्कम ही जमा केली होती। त्यामुळे या सर्व हंगामात देय असलेली विमा भरपाई रक्कम रखडली होती, ही रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन केलं। तर राज्य सरकारने अखेर 2022 पासून रखडलेल्या विमा भरपाईचा मुद्दा हा निकाली काढला आहे। खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 आणि खरीप 2023 आणि रब्बी हंगाम 2023-24 असं मिळून खरीप 2024, रब्बी हंगाम 2024-25 या सर्व हंगामातील प्रलंबित जो पीक विमा होता याची भरपाईसाठी राज्य शासनाला विमा कंपनीने एकूण 2855 कोटी रुपये राज्य हिस्सा अनुदान देणं हे बंधनकारक ठेवण्यात आलं होतं आणि हे शेतकऱ्यांचा अधिकार असून शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणं सुद्धा आवश्यक होतं। तर राज्य सरकारने आता विविध शासन निर्णयाच्या माध्यमातून ही रक्कम मंजूर केली आहे। त्यामुळं विमा कंपन्यांना ही रक्कम मिळून लवकरच शेतकऱ्यांना विमा भरपाई आता मिळणार आहे आणि याचा त्या ठिकाणी मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे। तर किती मिळणार भरपाई? शेतकऱ्यांना खरीप 2022 आणि रब्बी 2022-23, खरीप 2023 आणि रब्बी हंगाम 2023-24, खरीप 24 या हंगामातील भरपाईपोटी एकूण 2555 कोटी रुपये मिळणार आहेत। ही भरपाईची रक्कम 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। तर कोणत्या हंगामासाठी किती भरपाई मिळणार आहेत? राज्य सरकारने विमा कंपन्यांना पाठीमागील हंगामातील प्रलंबित विमा हप्ता अनुदानही दिले होतं, त्यामुळे मागील विविध हंगामातील भरपाई शेतकऱ्यांना आता मिळणार आहे। खरीप आणि रब्बी हंगाम 2022-23
खरीप हंगाम 2022 आणि रब्बी हंगाम 2022-23 मध्ये काही जिल्ह्यामध्ये विमा कंपन्यांनी 110% पेक्षा जास्त विमा भरपाई निश्चित केली होती, पण 80-110 च्या सूत्रानुसार 110% पेक्षा जास्त भरपाई शासनाने द्यायची आहे। त्यामुळे दोन्ही हंगामातील 2,87,00,000 रुपयाची भरपाई शासनाच्या अनुदानामुळे रखडली होती। आता शासनाने ही रक्कम विमा कंपन्यांना मंजूर केली आहे, त्यामुळे खरीप 2022 रब्बी 2022-23 मधील 2,87,00,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत। तर मग आता खरीप 2023 खरीप हंगाम 23 मध्ये काही जिल्ह्यामध्ये 110% पेक्षा अधिक भरपाई कंपन्यांनी निश्चित केली होती, मात्र राज्य सरकारने 110% पेक्षा अधिक निश्चित 181 कोटीची भरपाई रक्कम कंपन्यांना दिली नाही, त्यामुळे ही भरपाई रखडली होती। मात्र आता शासनाने हा निधी मंजूर केला, त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप 23 मधील 181 कोटी भरपाई लगेच आता मिळणार आहे। त्याचबरोबर रब्बी 2023-24 मध्ये 110% पेक्षा अधिकची 63 कोटी रुपयाची भरपाई कंपन्यांनी निश्चित केली होती, पण राज्याने ही भरपाई न दिल्यामुळे रखडली होती। पण आता राज्याने हा निधी मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांना 63 कोटी रुपयाची भरपाई मिळण्याचा मार्ग हा सुद्धा मोकळा झाला आहे। तर खरीप हंगाम 24 मधील भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती, त्यामुळे शेतकरी भरपाईची वाट पाहत होते। शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित या ट्रिगर अंतर्गत एकूण 2,308 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, पण राज्यानं आपला विमा हप्ता दिला नसल्यामुळं भरपाई रखडल्यामुळं मात्र आता राज्याने विमा हप्ता कंपन्यांना दिला, त्यामुळे खरीप हंगाम 24 साठी शेतकऱ्यांना 2,308 कोटी रुपये आता भरपाई मिळणार आहेत। अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना 2,555 कोटी विमा हा भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे। तर या जो अधिवेशन पार पडलं, या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचा हा मार्ग आता मोकळा करण्यात आले असून यावर कितपर्यंत निर्बंध लागतील, त्याचबरोबर राज्य सरकार पीक विमा कंपनी यावर किती प्रमाणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आक्षेप घेऊन लवकरात लवकर किती टक्क्यापर्यंत रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावर याचा निर्णय घेणार आहे, यावर सुद्धा शेतकऱ्यांच्या नजरा टिकून आहेत। परंतु राज्य सरकारने हा निधी उपलब्ध करून दिला आणि पीक विमा कंपनी सुद्धा मंजुरी दिली, आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच ही रक्कम जमा केल्या जाणार आहेत। तर राज्य सरकारने जो घेतलेला हा निर्णय आहे, या संदर्भात तुमचं नक्की काय मत, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आजच्या या व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुमच्यासाठी कशी वाटली, फायद्याची असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन त्याला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे कामाची व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। तर वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची। तोपर्यंत जय जवान जय किसान।